नमस्कार, मी विशाल पाटील। राज्यामध्ये गेल्या 3 ते 4 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर या निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेले आहेत। तर दुसरीकडे महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत आणि त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्याचं चित्र दिसतंय। दिग्गज नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेतायत। आधी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील अशी आशा जनतेला लागलेली होती आणि त्यात जनतेच्या मनात जे आहे तेच होईल असं जेव्हा उद्धव ठाकरेंनी म्हटलं त्यानंतर तर अनेकांना वाटलं की दोघं भाऊ नक्कीच एकत्र येणार। मात्र प्रतीक्षा होती ती राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेची। त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत जाण्यावरती कोणतेही भाष्य केलेलं नाही। मात्र नुकतीच जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट झाली त्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत संभ्रम निर्माण झाला। आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोटातूनही एक मोठी बातमी समोर येताना दिसतेय। भाजप सोडून इतर कुणाशीही युती करण्यासाठी अनुकूल असल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं म्हणणं असल्याचं सूत्रांनी सांगितलं आणि त्यामुळे येत्या काळात मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आल्यास ते महाविकास आघाडीमध्ये लढणार की वेगळा गट म्हणून लढणार आणि जर तसं झालं तर मग शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढणार की वेगळा पर्याय शोधणार हे येणारा काळच ठरवणार आहे। याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती आज आपण करणार आहोत चर्चा आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप वगळता कुणाशीही युती होऊ शकते अशी भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे शरद पवार नेमके कुणाबरोबर जाणार आहेत याबाबतच्या चर्चांना आता उधाण आलंय। गेल्या काही काळामध्ये राज्याने कधीही न पाहिलेल्या युत्या आणि आघाड्या पाहिल्या आहेत। मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर एकमत न झाल्याने 2014 मध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत एकत्र येत नवीन महाआघाडी स्थापन केली। नंतर संयुक्त शिवसेनेतही फूट पडली। एकनाथ शिंदेंनी बंड पुकारत ठाकरेंशी फारकत घेतली आणि भाजप सोबत जाऊन युती ही केली। काही काळ उलटलाच होता की राष्ट्रवादीतही दरी निर्माण झाली आणि अजित पवारांनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबत युतीत जाणं पसंत केलं। दरम्यान आता राज्यात पुढील काही दिवसात स्थानिक पातळीवर आणखी काही नवीन राजकीय समीकरणं पाहायला मिळू शकतात, कारण पुढील काही महिन्यांमध्ये राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोटातूनही एक मोठी बातमी समोर येताना दिसतेय। स्थानिक पातळीवरती भाजप वगळता कुणाशीही शरद पवारांची राष्ट्रवादी युती करू शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळते। गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येण्याबाबतच्या चर्चा सुरू होत्या आणि त्यामुळे महायुतीमध्ये असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत शरद पवार जाऊ शकतात आणि जर त्यांना त्यांच्या सोबतही जायचं नसेल तर मग शिंदेंच्या शिवसेनेचा पर्याय देखील शरद पवारांच्या पक्षासमोर खुला आहे। मात्र युतीबाबतचे सर्व अधिकार शरद पवार स्थानिक पातळीच्या नेत्यांवर सोपवणार असल्याचंही समजतंय। दरम्यान याबाबत सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला असता त्यांनी जे काही उत्तर दिलं ते नेमकं संभ्रमात टाकणार आहे की संकेत देणार याबाबत आता संपूर्ण राज्यामध्ये चर्चा सुरू आहे। तर सुप्रिया सुळेंनी नेमकं काय उत्तर दिलंय ते आधी पाहूया। हे आमची लाईन नेहमीच असते। किती वर्ष 26 वर्ष हीच लाईन आहे की स्थानिक नेते ठरवतील, मग काँग्रेस बरोबर तेव्हा जायचं नाही जायचं
सगळं स्थानिक नेते ठरवतात नेहमी. हेच कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. कार्यकर्त्यांना हीच तर पवार साहेबांची ताकद आहे ना, सत्तेचं विकेंद्रीकरण. सत्ता साहेबांकडे एकट्याकडे कधीच राहिली नाही, त्याचं विकेंद्रीकरण झालं. तुम्हाला अधिकार देतोय, तुम्ही निर्णय घ्या आणि सक्षम व्हा आणि ताकद देतो आम्ही. एखाद्या पालिकेत दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळे? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला आहे. ऐकलं सुप्रिया सुळेंनी नेमकं काय म्हटलं. त्यांनी जे काही उत्तर दिलंय त्याचा अर्थ तर आगामी काळामध्ये होणाऱ्या घडामोडींवरून स्पष्ट होईलच. मात्र शरद पवारांना भाजप का नकोय आणि जर का पवारांनी वेगळा निर्णय घेतल्यास काय शक्यता निर्माण होऊ शकतात याचा अगदी थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत. तर पवारांना भाजप का नकोय, तर भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची विचारधाराच वेगळी आहे. तर भाजपचं राजकारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं राजकारण मात्र सेक्युलर विचारसरणीचं आहे. भाजपमुळेच एकसंध राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याची अनेकांची धारणा आहे. राज उद्धव ठाकरे एकत्र आल्यास राजकीय समीकरण बदलणार. उद्धव ठाकरेंनी वेगळी भूमिका घेतल्यास महाविकास आघाडीचं काय होणार? शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगळे पर्याय शोधणार. तर पवारांना भाजप का नको आहे हे तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिकडे उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत जाण्याच्या चर्चाही सुरू आहेत. त्यात आता सूत्रांनी सांगितल्यानुसार शरद पवारांकडून भाजप सोडून इतर कुणासोबतही जाण्याचे संकेत, यावरून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढण्याबाबतचं कोणतंही चित्र दिसत नाहीये. आणि त्यामुळे आगामी काळामध्ये राज्याला नव्या युत्या किंवा आघाड्या पाहायला मिळणार का, या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील, भाजप प्रवक्ते नवनाथ बन आणि काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यावेळेला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. अर्थातच आजच्या या चर्चेची सुरुवात मला एका बाजूला राष्ट्रवादीकडून तर करायची आहेच, मात्र यावेळेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यापासून आपण चर्चेला सुरुवात करूयात. रुपालीताई, एका बाजूला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, अखंड राष्ट्रवादीच्या निर्मितीनं एका बाजूला सगळे प्रयत्न सुरू असताना किंवा तशा प्रकारच्या बातम्या येत असताना अचानकपणे आज शरदचंद्र पवार यांनी मांडलेली बाजू, त्यांनी घेतलेली भूमिका, याकडे तुमची राष्ट्रवादी कसं पाहते? आपण जर बघितलं तर आताच सन्माननीय खासदार सुप्रियाताई बोलल्या की स्थानिक लेवलला नेते निर्णय घेणार. कारण का लक्षात घ्या, पुणे महानगरपालिकेमध्ये आजही आठवतंय की ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत होता त्यावेळी मनसे सोबत सुद्धा ऐन टायमाला युती करून त्यांनी जी काय आमची शहर सुधारणा होती, विधी क्रीडा समित्या होत्या, त्याच्यामध्ये युती केली होती. ही राजकीय सोय आहे. भाजप बरोबर जाणार नाही असं जर म्हणणार होते, 2014ला पाठिंबा दिलाच होता ना. त्याच्यामुळे स्थानिक लेवलला त्याच्यामुळे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आता भाजप सोडून आम्ही कोणाची युती पर्यंत आलेले आहेत. आता याच्या पुढे अजून नवीन आपल्याला प्रत्येक पक्षाचे स्टेटमेंट दिसतील आपल्याला. आता साहजिकच आहे, त्यांचा पक्ष आहे, ते ठरवणार आहेत काय करायचं आणि काय नाही. हे आपण त्यांना पूर्ण अधिकार. तो राजकारणामध्ये अनेक वेळा तुम्हाला नवीन डिसिजन्स दिसतील. कारण आता येत्या काळातल्या निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे येत्या काळातल्या युती असतील किंवा आणखी काही राजकीय सूत्र असतील ते वेगवेगळे असण्याची निश्चितच शक्यता नाकारता येत नाही. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बनही आपल्यासोबत आहे. नवनाथजी, मला आपल्याला प्रश्न करायचा आहे की एका बाजूला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आलेली एक महत्त्वपूर्ण भूमिका किंवा त्यांनी घेतलेला निर्णय म्हणूयात आपण त्याला, भाजप सोडून कुणाशी देखील ते सोबत जाण्यासाठी तयार असल्याचं बोललं जात आहे. भाजपचं वावडं शरद पवारांना का असावं? नवनाथजी. विशालजी, ज्या पद्धतीनं आपण शरद पवारांची आजपर्यंतची भूमिका बघितली
त्यांनी राष्ट्रवादीची स्थापनाच काँग्रेस नको आणि सोनिया गांधी नको म्हणून केली होती. परंतु त्याही नंतर लगेच काही दिवसानंतर आदरणीय शरद पवारजींनी त्यांची भूमिका घेतली, बदलली आणि ते काँग्रेस सोबत गेले. तुम्हाला आठवत असेल तर रुपालीताईंनी ज्याचा उल्लेख केला, 2014 साली देखील भारतीय जनता पार्टीने न मागता आदरणीय शरद पवार साहेबांनी 2014ला देवेंद्रजी फडणवीस यांच्यासाठी जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे भाजप नकोच हे वावडं शरद पवारांना आहे काय, आजपर्यंतचा इतिहास बघितला तर आपल्याला स्पष्ट होईल. राहिला प्रश्न महापालिका निवडणुकांचा, तर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती त्यांचे घटक पक्ष अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत मिळूनच महापालिकेला आम्ही एकत्रित जाणार आहोत, याबद्दलची भूमिका वेळोवेळी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळं आता तरी भारतीय जनता पार्टी समोर शरद पवार यांच्या गटाचा पर्याय उपलब्ध नाही. आम्ही अजितदादांसोबतच्या राष्ट्रवादी सोबतच आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबतच महायुती म्हणून 2024ची विधानसभा लढली, लोकसभा लढली आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांना देखील आम्ही महायुती म्हणूनच सामोरं जाऊ. यामध्ये सध्या तरी इतर कुठल्याही पक्षाचा विचार भारतीय जनता पार्टी सोबत नाही. आपण बघतो की गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा विकास होतोय आणि महाराष्ट्र पुढे जातोय, लोकांची, महाराष्ट्राच्या जनतेची भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला साथ आहे. काही स्थानिक पातळीवर वेगळ्या आघाड्या होऊ शकतात, परंतु भारतीय जनता पार्टीची प्राथमिकता आहे की येणाऱ्या सगळ्या मुंबईसह सर्व महापालिका निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्ही लढण्याचा प्रयत्न करू. म्हणजे भाजपचं एका बाजूला ठरलेलं आहे, मात्र इतर पक्षांचं काय ठरतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, मी आपल्याकडे येईल. प्रशांत जगतापजी, खरं तर येत्या काळातल्या स्थानिक स्वराज्य निवडणुका ज्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्या दृष्टीनं प्रत्येक पक्ष आपापली तयारी करताना दिसतोय. मात्र आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जी भूमिका समोर येताना दिसतेय, चला भाजप जरी वगळलं तरी तुम्ही तुमच्यासाठी सगळ्या पक्षांचे पर्याय खुले ठेवले आहेत असं म्हणायचं आहे का? असं बिलकुल नाहीये. या संदर्भामध्ये त्यावेळेस आम्हाला भाजप बरोबर जायचं नाहीये. याचाच अर्थ भाजपचे मित्रपक्ष असणारे अजितदादांची राष्ट्रवादी असेल, एकनाथजी शिंदे साहेबांची शिवसेना असेल, यांच्यावर आम्हाला कदापि जायचं नाही. हा विषय क्लिअर आहे. परवा सुद्धा 10 जूनला आमचा जो काय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 26वा वर्धापन दिन पुणे शहरामध्ये संपन्न झाला, त्याच्यामध्ये सुद्धा आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, आदरणीय सुप्रियाताई असतील किंवा राष्ट्रवादीचे सगळे नेते, आणि त्याच्यानंतर अखेर पवार साहेबांनी क्लिअरली सांगितलं की याच्यामध्ये आम्ही आमच्या कशा पद्धतीने तिकीट देणार आहेत. महाविकास आघाडीचा विषय असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकायच्या, हा इरादा क्लिअर सांगितलाय. असं असताना सातत्याने आम्ही कधीतरी भाजपच्या सरकारमध्ये सहभागी होऊ किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये आमचं विलीनीकरण होईल, ह्या सगळ्या गॉसिप्स का रंगवण्याचं तुम्हाला माहिती नाही. पण आजचाही विषय क्लिअर होता. सुप्रियाताईंच्या शेजारीच मी होतो त्या पत्रकार परिषदेमध्ये, त्याच्यामध्ये ताईंनी क्लिअर सांगितलं की भाजप बरोबर जाण्याचा विषय नाहीये आणि इतरांशी नका आम्ही आघाडी करू. पण आघाडी करत असताना ज्या भाजपबरोबर आम्ही जात नाही, याचा अर्थ भाजपच्या मित्रपक्षांबरोबर आपण जात नाही, हा विषय क्लिअर आहे. बरं, भाजप बरोबर जायचं नाही, भाजपच्या मित्रपक्षांबरोबर देखील जायचं नाही, मात्र जवळीक तर सर्वत्र पाहायला मिळते. मात्र यावेळेला काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. हनुमंत पवारजी, जसं महायुती संदर्भात काही आलबेल आहे नाहीये या संदर्भातल्या बातम्या पाहायला मिळतात, तसंच काहीसं महाविकास आघाडीमध्ये देखील बिनसलंय असं समजायचं का? स्वबळावरती लढायचं की महाविकास आघाडी एकत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार? काय ठरलंय तुमचं? खरं म्हणजे आता शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या गटाचे प्रशांत जगताप साहेबांनी अगदी स्फटिक असं स्पष्ट सांगितलेलं आहे की महायुतीचा पराभव करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एका दिलानं एक मतानं आम्ही तयारीत आहोत. या महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाला हाताशी धरून जे राज्य सरकार आलेलं आहे, तर त्याची झळ सगळ्या समाज घटकांना बसत आहे. की तुम्ही आज पुण्यामध्ये बघा, आज पुण्यामध्ये आम्ही आहोत, आमचं जीवन मुश्किल झालंय जगणं. रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय, नाल्यांची सफाई नाही, झाडं पडून लोकांचे जीव जात आहेत. नागरी प्रश्नांचा मुंबई, नवी मुंबई, ठाणेपासून संभाजीनगर शहरापासून पुण्यापर्यंत सगळीकडे बोजबारा उडालेला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. प्रशासनामध्ये ह्यांचं मंत्रिमंडळामध्ये महायुतीमध्ये कोणाचं कोणाला जमाना. आजच भारतीय जनता पक्षाच्या लोकांनीच रस्त्यावर मारामारी केली. तर या मंत्र्यांचं जमत नाहीये. नागरी प्रश्नांचा बोजबारा उडाला आहे. राज्यातला शेतकरी, विद्यार्थी सगळे नाराज घटक आहेत. ही नाराजी आम्हाला एकत्र करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही खूप मोठी संधी आहे. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस,
शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी, उद्धव साहेबांची शिवसेना, आम्ही हे भारतीय जनता पक्षाचं जुलमी भ्रष्ट सरकार आणि असंवेदनशील सरकार घालवण्यासाठी एका दिलानं एक मतानं आम्ही या निवडणुकांना सामोरे जाऊ. बरं, पण भाजपला हे मान्य आहे असं वाटतं का? म्हणजे ज्या प्रकारे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल किंवा मग दुसरीकडे शरदचंद्रजी पवारांची राष्ट्रवादी असेल, वेगवेगळ्या चाचपणे करत असल्याचं दिसतंय आणि कुठेतरी काँग्रेसलाच एकटं पाडण्याचा तर हा प्रयत्न नाही ना नवनाथ बनजी? विशालजी, आपण आतापर्यंत बघितलं की महाविकास आघाडीचं जेव्हा 2.5 वर्ष सरकार होतं, यांचं एकमेकांशी अजिबात पटलेलं नाही. हा महाराष्ट्राने इतिहास बघितलाय. ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या तिन्ही नेत्यांची तिघाडी आहे, 3 दिशेला तोंड आहे. उद्धव ठाकरे सोबळावाचा नारा देत आहेत. उद्धव ठाकरे सांगतायत की आम्ही मुंबईला सोबळावर लढू आणि मुंबईमध्ये आम्ही कुणालाही सोबत घेणार नाही. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचं तर मुंबईमध्ये अस्तित्वच नाही. काँग्रेसकडे मुंबईमध्ये ना नेता आहे, ना केडर आहे, ना कार्यकर्ता आहे. काँग्रेस हा सगळ्यात रसातळाला गेलेला पक्ष आज मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आहे. कारण काँग्रेसच्या देशातही काँग्रेसच्याकडे नेतृत्व नाही आणि महाराष्ट्राकडे नेतृत्व नाही. त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाडी आहे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जनतेचा अजिबात विश्वास नाही. लोक यांना कंटाळलेले आहेत. ज्या पद्धतीनं यांनी 2.5 वर्ष कारभार केला होता, त्या कारभारामध्ये महाराष्ट्राची ज्या पद्धतीनं लूट केली होती, त्यामुळे पुन्हा एकदा लोकांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला सपशेल नाकारला आहे. आताही ज्या पद्धतीनं तिन्ही नेत्यांचं एकमेकांशी पटत नाही ना, यांच्या गेल्या काही दिवसात बैठका झालेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला महायुती मात्र सरकार म्हणून अतिशय सक्षमपणे, खंबीरपणे महाराष्ट्राचं नेतृत्व करते. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या सोबत घेऊन महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम महायुती सरकारनं भक्कमपणे केलेलं आहे आणि हाच अजेंडा घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाऊ. ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्राला क्रमांक 1 करण्याचं काम करते, त्याच पद्धतीनं महायुती म्हणून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये भक्कमपणे महायुती म्हणून आम्ही लढू, यात अजिबात शंका नाही. हनुमंत पवार खरं तर अभ्यासू प्रवक्ते आहेत. त्यांनी मगाशी उल्लेख केला की निवडणूक आयोगाला हाताशी धरून यांनी निवडणूक लढली. खरं तर राहुल गांधी यांच्यासारख्या अपरिपक्व नेत्यांनी हे विधान केलेलं आहे. हनुमंत पवार अभ्यासू नेते आहेत, त्यांनी तरी किमान अभ्यास करावा आणि राहुल गांधींची री ओढू नये, एवढीच माझी पवारांना विनंती आहे. बरोबर आहे. हनुमंत पवार यांचं मी उत्तर या संदर्भातलं घेणार आहे. त्याचबरोबर कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसही एकटी पडताना दिसून येते का? त्यांचे असलेले दोन्ही मित्रपक्ष हे वेगवेगळ्या चाचपण्या करताना दिसून येत आहेत का? या घडीला आपण पाहणार आहोत की महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या काही चाचपण्या आणि त्या अनुषंगानं महाविकास आघाडीतील या सर्व मित्रपक्षांसमोर कुठल्या प्रकारचे पर्याय आहे ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर पवारांच्या राष्ट्रवादी समोर काय पर्याय आहेत? महाविकास आघाडीमध्ये राहूनच निवडणुकांना सामोरं जावं, काँग्रेस सोबत राहूनच निवडणुका लढवाव्या, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाऊनही लढावं, हाही एक आणखी पर्याय आहे. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसमोरचे पर्याय, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर मनसेचा पर्याय आहे, ज्याची जोरदार चर्चा आणि चाचपणी सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये राहूनच निवडणुका लढवाव्यात हा दुसरा पर्याय. मुंबई आणि ठाण्यामध्ये स्वबळावर लढण्याचा देखील पर्याय हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आहे. त्यानंतर काँग्रेस समोरचे नेमके पर्याय काय? महाविकास आघाडीमध्ये राहूनच निवडणुका लढवाव्यात, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबतच निवडणुकीला सामोरं जावं. शरद पवारांनी वेगळी भूमिका घेतल्या, स्वबळाचा पर्याय देखील काँग्रेस समोर निश्चितच असू शकतो. आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपण थेटपणे चर्चेमध्ये वळतोय. पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते रुपाली ठोंबरे पाटील, भाजप प्रवक्ते नवनाथ बन आणि काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्या सोबत आहेत. हनुमंत पवारची ब्रेकवर जाण्याआधी जिथपर्यंत चर्चा आलेली होती आणि त्यानंतर सर्वच मित्रपक्षांसमोर असलेले पर्याय हे देखील आपण महाराष्ट्राला दाखवले. मात्र हनुमंत पवार ज्या प्रकारे भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी काही गोष्टी सांगितल्या, त्यानुसार काँग्रेसची खरोखर ही अवस्था आहे का? हो, महाविकास आघाडीची देखील हीच अवस्था आहे म्हणून हे पर्याय आणि चाचपण्या सुरू आहेत का? भाजपाचे प्रवक्ते काय बोलतात यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे याकडे मी लक्ष वेधू इच्छितो. 34 नगरसेवक मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले होते. मुंबईमध्ये वर्षाताई गायकवाडांसारखं मजबूत आमचं नेतृत्व आहे, त्या खासदार आहेत.
ज्या देवेंद्रजी फडणवीसांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारची शक्ती वापरून कोट्यावधी रुपयांचा, हजारो कोटी रुपयांचा अदानींना प्रकल्प धारावीचा देण्याचा घाट घातला, त्याच्या विरोधामध्ये खंबीरपणे उभ्या असलेल्या वर्षाताई गायकवाड ही खरं म्हणजे राज्य सरकारची, देवेंद्रजींची अडचण आहे. मुंबईमध्ये मदर डेअरीची जागा देणं असो, बुलेट ट्रेनच्या नावाखाली अंधाधुंदपणा सगळा कारभार असो, की 13,000 कोटी रुपयाचं कंत्राट 17,000 कोटी रुपयाला दिल्यानंतर सुप्रीम कोर्टानं ती रद्द करण्याची नामुष्की आणलेली असो, ह्या सगळ्या गोष्टीवर मुंबईमध्ये अतिशय सक्षमपणे काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाला, राज्य सरकारला भांडतोय, संविधानिक मार्गाने भांडतोय. देशात 100 खासदार आहेत आमचे, महाराष्ट्रात सर्वाधिक खासदार आमच्या काँग्रेस पक्षाचे आहेत. भारतीय जनता पक्षानं निवडणूक आयोगाला हाताशी धरून निवडणूक जिंकलेली आहे. याच्या विरोधात पण सक्षमपणे संवैधानिक मार्गाने रान उठवणारा पक्ष काँग्रेस पक्षच आहे आणि काँग्रेसची ही जबाबदारी आहे. आम्ही देशातला सर्वात मोठा पक्ष म्हणून ही आमची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीतून इंडिया आघाडी तयार झाली, महाविकास आघाडी तयार झाली. तिथं भ्रष्टाचाराचा पाऊस पडतोय, तिथं धर्मवादाचा, जातीवादाचा पाऊस पडतोय. त्यामुळे संविधानाचा रेनकोट आणि लोकशाहीची छत्री घेतल्याशिवाय आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार नाही. जे भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्ट कारभाराला आणि जातीवादाला विटलेले आहेत अशा सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची जबाबदारी भारतातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आमची आहे आणि आम्ही ती जबाबदारी सर्वतोपरी निभावण्याचा प्रयत्न असेल अशी ग्वाही हर्षवर्धनजी सपकाळ आमच्या प्रदेश अध्यक्षांनी दिलेली आहे. त्यामुळे या येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उद्धव साहेबांची शिवसेना असो, पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस असो, जातीवादी भ्रष्ट भारतीय जनता पक्षाला लांब ठेवण्यासाठी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करेल. बरोबर आहे. मात्र हनुमंत पवारजी, जसं आपण मगाशी म्हणालात की सगळ्यांना बांधून ठेवणं ही काँग्रेसची जबाबदारी आहे, मात्र लोकसभा निवडणुकांच्या काळामध्ये हे का घडलं नाही? इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसलाच त्यावेळेला दोषी ठरण्यात आलेलं होतं, हेही विसरून चालणार नाही. विशालजी, मला जरा बोलायला देताल का? निश्चित, आपल्याकडे येतोच मी ताई. अगदी विशालजी, साधी गोष्ट आहे की ज्या वेळेस आपली सगळ्यांची युती एका विशिष्ट विचारधारेवर आणि काही कॉमन मुद्दे ठरवून होते, त्या मुद्द्यामध्ये ना उद्धव साहेबांचे मतभेद आहेत, ना पवार साहेबांचे मतभेद आहेत, ना सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याचे मतभेद आहेत. मुद्दा भारतीय जनता पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांना सामोरे जात असताना त्यांचा कॉन्फिडन्स कुठेतरी कमी पडतोय. मी तुम्हाला जिल्ह्याची नावं सांगतो, महायुतीमध्ये अक्षरशः हातगाई चालू आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पाटणकर भाजपाचे नवीन आलेले आमदार ते शंभूराज देसाईंना किती खालच्या लेवलला बोलतायत. तिकडे आटपाडी खानापूरमध्ये नवीन पाटील ते पवार साहेबाच्या ह्याच्यातून त्यांनी फोडले, ते तिथं एकनाथ शिंदे साहेबाच्या बाबरी आमदारांच्या विरोधात बोलतायत. आपण बघतोय संभाजीनगर शहरामध्ये आणि किती त्या शिरसाटांना, समाज कल्याण मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये त्रास होतोय. तो सगळा त्रास काय विरोधी पक्ष देतात का भाजपा देत आहे, हा संशोधनाचा विषय आहे. तिकडे नाशिकमध्ये यांना अजून पालकमंत्री ठरवता येईना, रायगडमध्ये यांना अजून पालकमंत्री ठरवता येईना. म्हणजे आपल्या उत्तरावर एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक पक्षाची अशाच प्रकारे अडचण निर्माण झालेली आहे, कारण स्थानिक पातळीवरच्या असलेल्या या निवडणुका आणि स्थानिक पातळीवरचं असलेलं राजकारण याची सांगड कशी घालून आणायची आणि त्यासाठीच त्या ठिकाणच्या स्थानिक नेतृत्वाला त्या ठिकाणी जबाबदारी देण्यात येते का, या अनुषंगाने तर पुढे आपण बोलणार आहोतच. मात्र यावेळेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील या देखील बोलू इच्छित आहे. रुपालीताई, एका बाजूला अजितदादा असतील किंवा शिंदे असतील, यांच्यामध्ये देखील सुसंवाद नसल्याचं गेल्याच वेळेच्या मुलाखतीमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं. मात्र तो सुसंवाद घडवण्यासाठी पुढाकार आपण घेणार की मग शिंदे घेणार? एक लक्षात घ्या, महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिंदे साहेबांची शिवसेना अत्यंत चांगल्या पद्धतीने महायुतीचा सरकारचा कारभार चालू आहे. हे आमचे हनुमंत पवार भाऊ सांगतायत, काँग्रेसनी असं केलं, काँग्रेसनी तसं केलं, भाजपनी निवडणुका आयोग हातात घेऊन काम करते. 60 वर्ष तुम्ही निवडणुका आयोग हातात घेऊनच काम केलं का? मग तुम्ही अनुभवाचे बोल सांगताय का? आता विषय असा झालेला आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होताना कुणी एकत्र यायचं, कुणी एकत्र यायचं नाही, हा प्रत्येक पक्ष ठरवणार आहे. प्रत्येक पक्षाची ध्येय धोरणं ठरलेली आहेत. हिंदुत्ववादी जरी पक्ष तुम्ही म्हणले, भाजपचे ध्येय धोरणं आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिवशाही, आंबेडकर, फुले हे विचार आहेत. शिंदेचे सुद्धा शिवसेना पण हा एक हिंदुत्वावर पक्षावर आहे. त्याच्यामुळे या महाआघाडीची कुचंबना झालेली आहे. मुळामध्ये आम्ही त्यांना म्हणलो का की तुम्ही आमच्याकडे या किंवा युती करा? मोठे साहेब एका मुलाखतीत म्हणले की जर अजितदादांच्या सोबत जायचं असेल तर सर्वस्वी निर्णय आपल्या सुप्रियाताई घेतील म्हणून. त्याच्यावर ही चर्चा सुरू झाली. ना तुमच्याकडे ना काँग्रेसकडे भाजप आले
ना शरद पवार साहेबांकडे भाजप गेलेलं आहे, ना एकनाथ शिंदे साहेबांचे पक्ष गेलेला आहे, ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेलेला आहे. म्हणजे तुम्हीच बातम्या उठवायच्या, तुम्हीच सांगायचं, सरकारवर तुम्हीच ताशेरे ओढायचे. नक्की पाऊस आला, जर रस्ता तुंबला तर तो अर्धा तासासाठी तुंबलेला आहे. आजच पुण्यामध्ये धो पाऊस आला. पवारांनी घराच्या बाहेर यावं, हनुमंत पवारांनी. अर्ध्या तासामध्ये निश्चित पाणी तुंबलं, पण पाऊण तासांनी तोच रस्ता रिकामा झालेला आहे. कुठला भ्रष्टाचार तुम्ही सांगताय? 60 वर्ष आपण खाल्लं जाणार का वरनं जाणार? मेट्रो याच्यात वर्ष वाया घालवली, पीआरटी करून आलं, जनतेचा पैसा वाया घालवला. अनेक प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये महायुतीने एकत्र येऊन विकासाच्या मार्गावर महाराष्ट्र नेलेला आहे. बरं, विकासाचा मार्ग महायुतीचा असं रुपालीताई आपण एका बाजूला सांगताय, मात्र प्रशांत जगताप यांना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. प्रशांत जगतापजी, आपल्याला भाजप नकोय हे तर शरदचंद्र पवारांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, मात्र उद्या अजितदादांबरोबरही जायचं नसेल तर मग शिंदेच्या शिवसेनेचा पर्याय खुला ठेवला गेलेला आहे. तुम्ही समजून घेण्याची गरज आहे. येणाऱ्या फेब्रुवारीला आदरणीय पवार साहेबांना आमदार म्हणजे विधानसभेचा आमदार, विधान परिषदेचा आमदार, लोकसभेचे खासदार, राज्यसभेचे खासदार किंवा मंत्री, मुख्यमंत्री, लोकसभेचे विरोधी पक्ष तसेच केंद्रीय मंत्री म्हणून संसदेत कामकाज केलेला म्हणजे तब्बल 58 वर्ष नॉनस्टॉप सभागृहात अशी 58 वर्ष पवारसाहेब पूर्ण करतात. सॉरी 59 वर्ष पूर्ण करतायत साधारणतः फेब्रुवारीच्या 23 तारखेला. त्याचबरोबर पवार साहेबांच्या राजकीय आणि सामाजिक करिअरला येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये 68 वर्ष पूर्ण होत आहेत. या 68 वर्षामध्ये पवार साहेबांनी कधीही भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला नाही. ज्यावेळेस स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारच्या काळामध्ये उपपंतप्रधान पदाची संधी होती 1999 साली, त्यावेळेस सुद्धा ते गेले नाहीत. आज ना त्यांना मुख्यमंत्रीपद मिळवायचे, ना देशाचं पंतप्रधान पद किंवा राष्ट्रपती पद मिळवायचे. मला एक कळतंय सातत्याने ह्या बातम्या का पसरवल्या जातात की या ठिकाणी आज पवार साहेबांची राष्ट्रवादी ही अजितदादांच्या बरोबर जाणार. आपल्या सूत्रांकडून ही माहिती मिळते प्रशांत जगतापजी. ठीक आहे, ती माहिती मिळत असेल की त्याच्यावर सगळं नका चर्चा होणं हा भाग वेगळा, पण मुळात आमचा विषय क्लिअर आहे. आम्हाला भाजप बरोबरही जायचं नाही, आम्हाला अजितदादांच्या राष्ट्रवादी बरोबर पण जायचं नाही, आणि आम्हाला एकनाथ शिंदेच्या शिवसेने बरोबर जायचं नाही. अजितदादा बरोबर पवार साहेबांची दुश्मनी आहे ना प्रशांत जगतापची दुश्मनी. अजितदादा ज्यावेळेस सामाजिक रेखा व्यासपीठावर साहेबांना भेटतात किंवा घरगुती कार्यक्रमात भेटतात तेव्हा त्यांचं ते आपलेपणाचं नाही कौटुंबिक संबंध हे कायम राहतात. ते कौटुंबिक संबंध वेगळे आणि राजकीय भूमिका ही वेगळी. त्याच्यामुळं आज एक तर मुळात अजून प्रभाग रचना फायनल जाहीर व्हायला 82 दिवस आहेत आणि निवडणुकीचा दिवस उजेडायला 180 दिवस आहेत. त्यामुळे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल याचा निर्णय काय आज उद्या लगेच काय होणार नाही. आम्ही निश्चित नक्की आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष हा 100% महाविकास आघाडी म्हणून लढेल. याच्यामध्ये माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. राहिला विषय भाजपच्या प्रवक्त्यांचा, त्यांनी कोण चुकलं कोण बरोबर याच्या असल्या प्रकारचे सर्टिफिकेट वाटू नये. कोण किती जागा जिंकेल काय जागा, तुमच्या जर महायुतीच्या 232 जागा जर आज आहेत आणि तरी सुद्धा तुमच्या मुख्यमंत्र्यांना राज ठाकरेंना ताज हॉटेलमध्ये जाऊन भेटायला लागतंय, याचाच अर्थ तुम्ही या महाराष्ट्रात काही कर्तृत्व करून दाखवलं नाही आणि तुम्हाला राज ठाकरेंच्या सहाऱ्याची गरज लागते हे कालच स्पष्ट झाले. त्याच्यामुळं त्यांनी त्यांचं महायुतीचं पाहावं, आम्ही आमचं महाविकास आघाडीचं नक्की पाहू. बरं नवनाथ बनजी, जसं प्रशांत जगताप म्हणाले की या गाठी भेटी का घ्याव्या लागतात, जर खरोखर ताजमध्ये ही भेट पार पडलेली होती तर अशी कुठली अपरिहार्यता होती की मनसेच्या नेत्यांना थेट त्या ठिकाणी जाऊन भेटावं लागतं, म्हणजे त्यांना जवळ करण्याचा एका बाजूला प्रयत्न सुरू आहे का असं राज्यातल्या जनतेला देखील वाटतं. तर दुसरीकडे आपले आणि शिंदेच्या सेनेचे खरोखर या घडीला संबंध कसे आहेत, जागा वाटपाच्या बाबतीमध्ये, मग ती मुंबई महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल किंवा इतर ठिकाणच्या जागांबाबतही एकवाक्यता आहे का? नवनाथजी. प्रशांत जगताप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ प्रवक्ते आहेत. खरं तर त्यांना महाराष्ट्राची संस्कृती माहीत असायला हवी. महाराष्ट्राच्या राजकारणात नेते एकमेकांना भेटतात, याच्यामध्ये नवीन काही नाही. इथली संस्कृती का बिहार सारखी नाही की कुणी कोणाचं तोंड बघायचं नाही. देवेंद्रजी फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट ही अतिशय वैयक्तिक होती आणि त्याच्यामध्ये कुठेही पक्षीय पातळीवर चर्चा झालेली नाही. दोन्ही नेत्यांमध्ये भेट होणं याच्यामध्ये गैर काही नाही. याच्या आधी आपण शरद पवार साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची देखील भेट झालेली आहे. उद्धव ठाकरे देवेंद्रजी फडणवीस यांची देखील भेट झालेली आहे. त्यामुळे दोन नेत्यांनी भेट घेतल्यानंतर दोन पक्षाची युती होते असं अजिबात नाही. आणि राहिला प्रश्न महायुतीचा, तर महायुती ही अतिशय भक्कमपणे तिन्ही पक्ष म्हणजे अजितदादा,
एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी या तिन्ही पक्षाची एकमेकांशी अतिशय घट्ट आणि प्रामाणिक युती आहे आणि हे तिन्ही पक्ष सरकार म्हणून देखील एकत्र आहेत आणि जेव्हा महाविकास आघाडी सोबत लढायचा प्रश्न येतो त्याही वेळेला हे तिन्ही पक्ष अतिशय सक्षमपणे आणि भक्कमपणे एकमेकांच्या सोबत उभे आहेत. राहिला प्रश्न, मगाशी हनुमंत पवार यांनी एक म्हटलं की ज्या काँग्रेस हा देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. काँग्रेसला गेल्या निवडणुकीमध्ये फक्त 99 जागा 100 जागा मिळालेल्या होत्या. भारतीय जनता पार्टीला 2014, 2019 आणि 2024 अशा सलग 3 वेळेला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. या तिन्ही निवडणुकीमध्ये 14, 19 आणि 2024 या तिन्ही निवडणुकीमध्ये काँग्रेसला जेवढ्या जागा मिळाल्या नाहीत त्यापेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टीला 2024 मध्ये मिळालेल्या आहेत. मुंबई महापालिकेचा आपण विचार केला तर मुंबई महापालिकेला काँग्रेसला फक्त 34 जागा मिळाल्या होत्या. भारतीय जनता पार्टीला 82 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसच्या 3 पट अधिक यश मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे. राहिला प्रश्न काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीचा, तर आपण गेल्या काही दिवसामध्ये बघतो की ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांशी भेटतात, एकमेकांशी चर्चा करतात आणि उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे संकेत दिलेत की आम्ही राज ठाकरेंसोबत एकत्र जाऊ. यामुळे काँग्रेसची आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची पळताभुई चोविटी झालेली आहे. कारण जर का मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर काँग्रेसचं अस्तित्व शून्य होईल. मुंबईमध्ये तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अजिबात ताकद नाहीये. त्यामुळे काँग्रेसची अस्वस्थता अधिक वाढलेली आहे. आणि दुसरा प्रश्न, राज ठाकरे हे गेल्या काही दिवसापासून प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेत आहेत. त्यामुळं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर उद्धव ठाकरेंनाही हिंदुत्ववादी भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतला एक घटक पक्ष आपल्यापासून दूर जाईल याची भीती देखील काँग्रेसला मोठ्या प्रमाणात आहे. आता काँग्रेसचं महाराष्ट्रातलं अस्तित्व संपत आलेलं आहे. त्यांना थोडासा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा आधार आहे. जर का उद्धव ठाकरे त्यांच्यापासून दूर गेले तर मुंबई महापालिकेत काँग्रेसची सगळ्यात वाईट अवस्था होईल. एवढंच नाही तर पुण्यामध्ये काँग्रेसचं अस्तित्व नाही, नाशिकमध्ये अस्तित्व नाही आणि नागपूरमध्ये देखील काँग्रेसचं अस्तित्व नाही. काँग्रेस हा सगळ्यात वीक असलेला पक्ष असेल आणि जर का उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सोबत आले तर काँग्रेसची अवस्था ही अतिशय वाईट होईल याची चिंता महाविकास आघाडीला आहे. बरं, महाविकास आघाडीमधले हे दोन प्रमुख पक्ष नवनाथजी, जसं की एका बाजूला तुम्ही भीती व्यक्त करताय की काँग्रेसच्या मनात भीती असू शकते, राष्ट्रवादीच्या मनामध्ये भीती असू शकते आणि राहता प्रश्न हिंदुत्वाचा, तशाच प्रकारची भीती ही महायुतीमध्ये असलेल्या भाजपलाही वाटतेय का? कारण जो मनसे आजपर्यंत आपला मित्रपक्ष होता तो जर मात्र उद्धव ठाकरेंसोबत गेला तर मात्र काही राजकीय गणित बदलू शकतात का? आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यापासून या सेगमेंटला आपण सुरुवात करणार आहोत. रुपाली ठोंबरे पाटील जी, ब्रेकवर जाण्याआधी जसं आत्ताच नवनाथ बन यांनी सांगितलं की दोन पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि त्यातूनच काही पावलं उचलण्याचा निर्णय घेतला जातोय किंवा तशा चाचपण्या सुरू आहे, असंच आपल्यालाही वाटतं? निश्चितच महाविकास आघाडीमध्ये लक्षात घ्या, त्यांना कोणी निमंत्रण दिलेलंच नाहीये की तुम्ही आमच्या सोबत या किंवा येताय. आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय राज साहेबांना यांनी आमच्या सहकारी बंधूंनी सांगितलं, भाजपच्या प्रवक्त्यांनी, की त्यांचा जो काही स्नेह संबंध आहे त्याच्यातनं ते वारंवार भेटत असतात. आता उद्धव साहेबांची आणि राज साहेबांची युती होणार की नाही ते त्यांनी ठरवायचंय. त्यांनी दोघांनी तो विषय केलेला आहे की बाबा पक्ष म्हणून आपण दोन भावंड एकत्र यायचंय की नाही. एनसीपीचा म्हणजे शरद पवार चंद्र गटाचा पण तोच विषय आहे. आम्ही त्यांना विचारायला गेलेलो नाहीयेत. मोठे साहेब जेव्हा बोलले तेव्हा या चर्चा सुरू झाल्यात. महाआघाडीमध्ये त्यांचा एकमेकांवर विश्वास नाही. काँग्रेसची किती जरी त्यांनी प्रवक्त्यांनी सांगितलं, लोकल जर शहरावर तुम्ही बघितलं तर काँग्रेसची जी दैना झालेली आहे ती न बोललेलंच बरं. त्यांचे सगळे नेते हे स्वतःहून भाजपमध्ये किंवा इतर पक्षामध्ये जात आहेत. त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. म्हणून सातत्याने असे काहीतरी की बाबा आम्हाला आमंत्रण आहे किंवा हे जात आहेत, हे म्हणजे स्थानिक स्वराज्य निवडणुकासाठी वातावरण तयार करत आहे, परंतु त्याचा त्यांना कोणताही फायदा होणारा. बरं, पण वातावरण निर्मितीची वेळ यावी इतपत नेमकं असं काय घडलंय प्रशांत जगताप, जसं भाजपही आरोप करतोय आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे देखील आपल्यावरती आरोप होत आहेत?
म्हणून विषय असा आहे की रोज वेगवेगळ्या प्रकारचे गॉसिप्स अशाच प्रकारची पद्धत रूढ झालेली आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, याच्या संदर्भातलं पूर्ण चित्र तुम्हाला सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दिसणार आहे. कारण की निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ह्या नोव्हेंबरमध्ये होतील आणि नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होतील. त्याच्यामुळे माझे असे तुमच्या पॅनलवर थोडे आज प्रवक्ते बोलायला आहेत किंवा बाकीचे जे काही राजकीय नेते बोलतात हे एकूण आळवावरचं पाणी आहे. ह्या गोष्टी आता फक्त सगळ्या आधांतरी आहेत. अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी इंटॅक्ट लढेल असं कोणी खूप गप्पा मारू नये. महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये एक विषय क्लिअर आहे, आम्ही तिन्ही पक्ष विरोधी पक्षात आहोत. आम्ही एकत्रच आहोत. मधल्या तुम्ही जे मगाशी म्हणतात त्याप्रमाणे जे आमच्या भगिनी रुपालीताई म्हणतात त्याप्रमाणे मान्य राजसाहेब ठाकरे असतील किंवा मान्य उद्धवसाहेब असतील, या दोन भावंडांनी एकत्र यावं का नाही यावं हे काय आमच्या निर्णयावर किंवा आमच्या सल्ल्यावर अवलंबून राहिलेला विषय नाही. ते एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे, वाईट वाटण्याचं काही कारण नाही. उद्धव साहेब आणि उद्धव साहेबांचा पक्ष हा मागच्या 5.5 वर्षाचा आमचा सहप्रवासी आहे किंवा ते आमचे सहकारी आहेत. ते उद्या महाविकास आघाडीमध्ये असले तर आनंदच आहे, ते नसले तरी शेवटी मागच्या 26 वर्षापासून काँग्रेसची आमची नैसर्गिक आघाडी आहे. आमच्याबरोबर समाजवादी पक्ष असेल किंवा लालू प्रसाद यादव असतील. बरं, पण ते मनसे बरोबर जाऊ शकतात अशी भीती आहे का? बिलकुल नाही. मुळात विषय असा आहे की मी पुन्हा एकदा सांगतो, मी आदरणीय पवार साहेब किंवा मान्य सुप्रियाताई सुळे याच्याशी सातत्याने कम्युनिकेशन करणारा कार्यकर्ता आहे. मी तुम्हाला निर्विवादपणे सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदचंद्रजी पवार हा पक्ष ना अजितदादांच्या पक्षात विलीन होईल ना भाजप बरोबर जाईल. आमचं अस्तित्व हा सेक्युलर पार्टी म्हणून किंवा महाराष्ट्रातला एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून नक्की राहील. पुढच्या काळात महाराष्ट्रातल्या नागरिकांनी मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवायचा नाही दाखवायचा पुढचा मागे ते दाखवतील त्या बाबतीत पण मला शंका नाही. पण राजसाहेब आणि उद्धव साहेबांसोबत संदर्भात मी काय भाकीत करू शकत आहे. आता राहिला विषय आघाडी किंवा महाविकास आघाडी म्हणून, तर त्याच्यामध्ये काँग्रेसची आमची भक्कम आघाडी मागच्या 26 वर्षापासून होती आहे आणि उद्या सुद्धा राहील. बरं, पण हीच अस्वस्थता काँग्रेसच्या गोटातही आहे का हनुमंत पवार? नाही, अस्वस्थता असण्याचं कारणच नाही. आम्ही तर तयारीला लागलेलो आहोत. आम्ही आता घोडा मैदान लाभ नाही, फक्त भारतीय जनता पक्षानं राज्य सरकारनं कुठलंही कारण काढून निवडणुका टाळू नये म्हणजे झालं. 5 वर्ष ऐन काही प्रकारे निवडणुका त्यांनी टाळलेल्या आहेत. 75,000 कोटी रुपये वर्षाचं मुंबई महानगरपालिकेचं बजेट आहे, 15,000 कोटीचं वर्षाचं पुण्याचं बजेट आहे, 12,000 कोटीचं संभाजीनगरचं बजेट आहे. तर सरकारी अधिकाऱ्यांना धरून सरकारमधल्याच लोकांनी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. लवकरात लवकर निवडणुका व्हाव्या. निवडणुकांमध्ये आम्ही सामोरे जायला तयार आहोत. जातीवादी आणि भ्रष्ट पक्षांना घरी बसवणार आहोत. राहिला मुद्दा काँग्रेसची अवस्था जी आमच्या नवनाथजींनी सांगितली, अहो आम्ही निष्ठावान माणसं आहेत. आम्ही भारतीय जनता पक्षासारखे सत्ता आल्यानंतर माधव भंडारी साहेबांसारख्या आणि केशव उपाध्यायजी सारख्यांना बाजूला बसवून नितेश राणेंसारख्या उपऱ्या माणसांना, चित्रताई वाघांसारख्या, गोपीचंद पडळकरांसारख्यांच्या आणि प्रसाद लाड सारख्यांना मंत्री म्हणून आम्ही निष्ठावंताचा अपमान करणारी लोक नाहीत. काँग्रेस पक्ष मुठभर असतील पण न विकणारी, संविधानावर निष्ठा ठेवणारी, लोकशाही मानणारी, धर्मनिरपेक्षता मानणारी आम्ही लोक आहोत. काळजी करू नका, काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आमचे प्रदेशाध्यक्ष चेष्टेमध्ये म्हणतात की भारतीय जनता पक्ष जर एवढा मजबूत आहे, इतकं बहुमत आहे, देशात एवढं सगळं आहे, तर तुम्ही काँग्रेसचे नेते खाणारी चेटकीन कशाला झालात? कशाला अशोक चव्हाण साहेब लागतात तुम्हाला? कशाला राधाकृष्ण विखे पाटील साहेब लागतात? कशाला नारायण राणे साहेब लागतात तुम्हाला? अजूनही तुमची भूक भागलेली नाही म्हणजे तुम्ही अस्वस्थ आहात आणि तुम्हाला मिळणाऱ्या पाठिंब्यावर तुम्हालाच विश्वास नाही. म्हणून तुम्ही सगळ्या पक्षांमधल्या अस्वस्थ नेत्यांना अजूनही फोडण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करताय. ही लोकशाहीची विटंबना आहे. प्रत्येक आपल्या मान्यवरांचं उत्तर जाणून घेणं याला अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे थोडक्यात उत्तरं अपेक्षित आहेत. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन, मी आपल्यापासून सुरुवात करेल. ब्रेकवर जाण्याआधी घणाघाती स्वरूपाचे आरोप हे भाजपवरती झाले, तर दुसरीकडे मात्र येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत की स्वबळावर? नवनाथजी, विचार आणि निष्ठेच्या गप्पा काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी मारू नये. विचार आणि निष्ठा असती तर महात्मा गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेस कधीच विसर्जित करावी लागली असती. आणि लोकशाहीच्या गप्पा कोण मारतंय? तर ज्यांनी गांधी घराण्याबद्दल यांची निष्ठा आहे. आधी इंदिरा गांधी, मग राजीव गांधी आणि आता राहुल गांधी यांच्याशी निष्ठा असणाऱ्यांनी लोकशाहीच्या गप्पा मारू नये. ही लोकशाही नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता हा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी बूथ पासून देशाच्या पंतप्रधानापर्यंत गेले. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस बूथच्या कार्यकर्त्यापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात. परंतु काँग्रेसमध्ये तुम्हाला जर का पंतप्रधान व्हायचं असेल तर तुमचं आडनाव गांधी असावं लागतं. त्यामुळे निष्ठा आणि विचार हे काँग्रेसने आम्हाला शिकवू नये.
राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टी वाढवण्याचा, तर भारतीय जनता पार्टी आपला कार्यकर्ता वाढवते आणि भारतीय जनता पार्टी वाढवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आता काँग्रेसमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते थांबत नसतील, यांचे नेते राहुल गांधी कार्यकर्त्यांना न भेटता कुत्र्यासोबत फिरत असतील तर त्याला आम्ही काही करू शकत नाही. आणि महायुती की सोबत अगदी थोडक्यात वेळ संपत आली आहे. वेगळ्या ठिकाणी जात आहेत, भारतीय जनता पार्टीकडे येतात आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून लढेल आणि भारतीय जनता पार्टी मुंबईसह महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांवर आपला झेंडा फडकवेल, याच्यामध्ये अजिबात शंका नाही. रुपालीताई, ती म्हणून सर्वजण लढणार आहे आणि जरी काही या निर्णयामध्ये बदल झाला तरी तिन्ही नेते समन्वय साधक महायुती म्हणूनच सगळ्या गोष्टी समजूतदारीने या गोष्टी होणार आहेत. महाविकास आघाडीने अजिबात चिंता करू नये. त्यांनी एकत्र लढणार आहे की नाही याचं फक्त त्यांनी स्पष्टीकरण द्यावं, उगीच मोठमोठ्या बाता हाणू नये. हनुमंत पवार, भारतीय जनता पक्षाच्या सोबत असलेले पक्ष जे भ्रष्टाचारातून उदयाला आलेले आहेत, 50 खोके घेऊन उदयाला आले, 70,000 कोटींचा आरोप धुवून घेऊन सोबत आलेले आहेत, त्या भाजपाला आणि त्यांच्या सहकार्यांना हरवण्यासाठी आम्ही संविधानवादी सगळ्या पक्षांना सोबत घेऊन एकत्र लढू. बरं प्रशांत जगतापजी, खरं तर आजच्या या चर्चासत्राची सुरुवात केवळ शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीतून आलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार की येत्या काळातल्या चाचपण्या असतील, भाजप नको मात्र इतरांबरोबर जाऊ शकतो, मात्र खरोखर आपण कुणासोबत आहात? प्रशांतजी, या राज्यामध्ये आघाडीचा जन्म आदरणीय पवारसाहेबांनी घातला, या राज्यामध्ये महाविकास आघाडीचा जन्म आदरणीय पवारसाहेबांनी घातला. इंडिया अलायन्सच्या उभारणीमध्ये आदरणीय पवारसाहेबांचा खूप मोठा वाटा आहे. पवारसाहेबांची 68 वर्षाची कारकीर्द क्लिअर सांगितली की आम्ही भाजपमध्ये जाणार नाही, भाजप बरोबर सुद्धा जाणार नाही किंवा भाजपच्या सहकारी पक्षामध्ये आमचं विलीनीकरण शक्य नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढू, जिंकू सुद्धा. अलीकडच्या काळात खूप नका नक्कीच नक्कीच. धन्यवाद प्रशांतजी, रुपालीजी, नवनाथजी आणि हनुमंत पवार, आपण या चर्चासत्रामध्ये आमच्या सोबत जोडल्या गेलात आणि सविस्तर चर्चा केली त्यासाठी. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आता वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.